वक्त तुझे नादान शहजादे नहीं। खामोश, उनकी आवाज हमें बिल्कुल पसंद नहीं है। और इस वक्त आलमगीर औरंगजेब के सामने बाई या आता ठेवा की काय दाखवलं सांगू सांगा की शिवाजी या की झोका घ्यायचं तुम्ही शिवाजीचा 1678च्या काळात त्यावेळी शंभूराजांनी सर्वांनाच स्वराज्याबद्दल आपले विचार सांगून चक्रावून सोडले. खरं तर स्वराज्यातील लढवय्या शौर्य तो ज्वलंत इतिहास सर्वांनाच ज्ञात. राणी साहेब अजून इथेच? हो, म्हणजे आपला महाल लावत बसले होते. ते बरं केलं. बरं, तुम्हाला काही बोलायचं होतं? बोला. हो, बोलायचं होतं, पण महाराजांना उसंत असते कुठं. दक्षिणेची मोहीम. महाराज एक चांगलं केलं. युवराजांच्या डोक्यावर हात ठेवला. बघता बघता ते शिखरावर पोहोचले. नेतृत्व दिलं तेही एका अर्थानं चांगलंच झालं. मुलं लवकर पुढे यायला पाहिजेत. अगदी बरोबर बोललात राणी साहेब. महाराज, आपण सर्वदूर पाहता, न्यायाला पाहता, इकडेही त्याच पद्धतीनं विचार व्हावा. म्हणजे धास्ती वाटते आम्हाला. होतात नाही. मग जे बोलायचं आहे ते स्पष्ट बोला. बोलायचे तर आहेच, परंतु महाराज आपण चिडणार नसाल तर लवकर बोला. आम्हाला वाटतं नेतृत्वामुळे का होईना, पण वडीलधाऱ्या मुलालाच वडिलकीचा अधिकार मिळणार. धाकटे पाते पाहूनच राहणार. आणि म्हणून आम्हाला वाटतं वाटणी व्हावी, स्वराज्याची वाटणी. राणी साहेब, चिडू नये महाराजांनी. कसल्या गोष्टी करत आहात तुम्ही? आणि कोण आहे कोण तुम्ही बोललेल्या या शब्दामागे? महाराज, शांतपणे ऐकून घ्या. आणि नाहीच पटलं तरीही आहे तलवार. आपण हवं ते करू शकता. महाराज, शंभूराजेंना जिंकला जाणारा दक्षिणेचा प्रदेश द्यावा आणि आमच्या बाळराजेंना हे स्वराज्य द्यावं. राज्य, स्वराज्य, काय बोलता तुम्ही? आणि कसल्या वाटण्या? उद्या स्वराज्याची वाटणी करायची झाली तर त्यावर अधिकार हा प्रत्येक घराचा असेल, घरातल्या प्रत्येक मुलाचा असेल. बाळराजे केवळ आमच्या पोटी जन्माला आले म्हणून त्यांना अर्धा हिस्सा, हे झूट आम्हाला मान्य नाही. म्हणजे बाळराजेंना काहीच किंमत नाही? स्वराज्यापुढे आम्हाला देखील किंमत नाही, ही गोष्ट यापुढे आता चांगलीच याद राखा. आणि दुसरी गोष्ट, गेली 32-33 वर्ष आम्ही अहोरात्र संघर्ष करतो आहोत, ते आम्ही राजा होण्यासाठी नाही. या मागचा उद्देश फक्त एकच, आपल्या गोरगरीब रयतेचं सुख, आया बहिणींचं सुख, त्यांना त्यांचे अधिकार, हक्क मिळावेत इतकंच. त्यांचं जीवन विमुक्त व्हावं एवढंच. आम्ही स्वतःला केव्हा राजा मानलंच नाही, ना कधी कुणाला सांगायला गेलो होतो की आम्ही राजे आहोत म्हणून. आम्ही रयतेचे सेवक. पण राणी साहेब, आज तुम्ही ज्या वाटणीपर्यंत पोहोचला आहात, त्या वाटणीपर्यंत पोहोचण्याआधी आमच्या गळ्यातील ही 64 कवड्यांची माळ एकदा तरी बघायला होती. आऊ साहेबांनी ही माळ आमच्या गळ्यात घातली, याचा अर्थ समजतो तुम्हाला? महाराज, आणि तुम्ही वाटणी मागता. आणि वाटणी मागण्याचा खरा अधिकार ज्यांनी रक्त सांडलं, ज्यांनी बलिदान दिलं, त्यांच्या मुला लेकरांचा. ते आधी, मग आपण. ही गोष्ट हमेशा याद राखा.
महाराज, आपण म्हणता ते सगळं योग्य आहे, परंतु राजाचं मूल ते असंच फिरणार? आपल्या पोटी त्यांनी जन्म घेतला हे त्यांचं दुर्दैव ठरावं? बिलकुल नाही. पण ज्या सिंहासनाजवळ जाण्याचा तुमच्या मनात विचार आहे, तिथवर पोहोचण्यासाठी अनेक दिव्य पार करावे लागतील तुम्हाला. ठीक आहे महाराज, आपण जसं म्हणाल तसं. पण आमच्या मनात जे आलं ते आम्ही बोललो. पुन्हा बोलू नका. आम्ही बोललो, चुकलो, माफी असावी. परंतु आमचा विचार शंभूराजेंना आवडला तर? शंभूराजेंना वाटणीचा विचार शक्यच नाही. महाराज, आपला तराजू सोन्याचा, आपण त्यात आम्हाला का बोलताय? शंभूराजेंना दक्षिणेतलं राज्य आवडलं तर पुढे गैरमेळ होणार नाही, आणि जर नाहीच आवडलं तर आम्ही दक्षिणेत जाऊ. परंतु बाळराजे मोठे झाल्यानंतर राजाराम राजे तिथला प्रदेश वाढवतील. शेवटी वाढेल ते स्वराज्य. आपण शंभूराजेंना विचारा बरं. राणी साहेब, ज्या ठामपणे तुम्ही हे सगळं बोलता आहात, त्याचा अर्थ हे खूप शिजवून आज आमच्या समोर आला आहे. ठीक आहे, वाटणीच्या मागचा हो, शंभूराजे आहेत ते. बुद्धिबळात तरबेज, मिर्झा राजासारख्या मातबरासी मात दिली होती त्यांनी. हो ना हो, खर तर बुद्धिभ्रष्ट व्हायचा राहिला तो मिर्झा राजा. पण रावोजी पंत, याही गोष्टी जमेस धरल्या तरी काही निर्णय घेतील शंभूराजे, काहीतरी अंदाज असेलच की. पण शंभूराजे गड सोडणार नाही. मलाही तसंच वाटतं. तुम्हाला काय वाटतं सुरनीस? मला काय वाटणार? एक गहू प्रकार 9 यांच्या मनातले कोणी ओळखावे? पण मला वाटतं राणी साहेब रायगड सोडणार नाहीत. सगळंच अवघड झालंय. पण समजा शंभूराजांनी वाटणीत रायगडच मागितला तर शंभूराजे जर गडावर राहिले तर आपलाच फायदा होईल. जर का ते कर्नाटकात गेले तर त्यांचा फायदा किती आणि आपला तोटा किती? ज्यांनी कधी फायद्या तोट्याचा विचार केला नाही, त्या साहेबांनी अवघं आयुष्य स्वराज्यासाठी खर्ची घातलं. त्यांना दुःख देऊन आपल्या फायद्या तोट्याचा विचार करताय तुम्ही? निलाजी पंत, बस, मला हाक देखील मारू नका आणि माझं कुणी नाव सुद्धा घेऊ नका. पाहून प्रिय, आणि याचं मुख्य कारण म्हणजे स्वराज्याच्या दऱ्याखोऱ्यातून, नद्या नाल्यांतून, पाना फुलातून आणि गाई वासरांच्या हंबरड्यातून आम्हाला एकच आवाज ऐकू येतो, छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून आम्ही स्वराज्यापासून वेगळे नाही. शंभूराजे, स्वराज्याबद्दल तुमचा उमया वादा देत आहे आणि अवघ्या 9व्या वर्षापासून तुम्ही ते सिद्धही केलंय. मग याचा अर्थ दक्षिण महत्वाची नाही का? आबासाहेब, दक्षिण महत्वाचीच आहे. दक्षिण स्वराज्याला जोडली जाणं ही भविष्याच्या दृष्टीनं खूप महत्वाची आहे. शिवाय राज्याभिषेकानंतर स्वतः छत्रपती दिग्विजयासाठी बाहेर पडणार आहे. म्हणूनच त्या दिग्विजयाकडे उत्तरेतला बादशहा औरंगजेब डोळे लावून बसला आहे. राजपूत सुद्धा टाचा उंचावून राणा प्रतापांच्या निष्ठेनं त्या दिग्विजयाकडे पाहत आहे. इथूनच उभ्या हिंदुस्थानचं राजकारण बदलणार आहे. दक्षिणेस आम्ही मोठ्या मायेनं मांडीवर घेऊ, तिचं लालन पोषण करू, कारण त्या मातीत आमच्या काका महाराजांचं रक्त मिसळलंय. आमच्या आजोबांचा घाम त्या मातीशी एकरूप झाला आहे. कैलासवासी संभाजी महाराजांचं अपुरं राहिलेलं ते कार्य आम्ही संभाजी राजे पूर्ण करू. म्हणून दक्षिण आम्हाला तितकीच मोलाची, ती नजरेआड करता येणार नाही. म्हणजे दक्षिण तुम्हाला आवडते? आबासाहेब, स्वराज्याला महान बनवणारी कोणतीही गोष्ट आम्हाला आवडतेच. आबासाहेब, दक्षिण आम्हास आवडणार नाही असं नाही, परंतु म्हणूनच आबासाहेब आम्ही. शंभूराजे, आपण आम्हाला वचन दिले, भान असू द्या.
होय मातोश्री, आम्ही वचन दिलं आहे, पण आम्ही वचन थोरल्या मातोश्रींनाही दिलं आहे आणि त्याही अगोदर आम्ही वचन दिलंय ते या मातीला. आम्ही वचन दिलंय ते आबासाहेबांच्या स्वप्नांना. मागचा विचार सांगावा. वाटणी तर आम्ही मागणारच. बाळराजे, तो तुकडा द्या. मूळ स्वराज्य. मूळ स्वराज्य म्हणजे रयतेचं राज्य. स्वराज्यात प्राणपणानं लढण्याची आणि आत्मसन्मानाची ज्योत आबासाहेबांनी रयतेच्या अंतःकरणात पेटवली. ती इथेच मूळ स्वराज्यात. हे मूळ स्वराज्य उभं राहिलं त्याला ही ज्योत कारणीभूत आहे. हे राज्य आपलं आहे. आपल्या हक्का स्त्रियांच्या खळखळून हसण्यात स्वराज्य हित आहे. आणि ही दक्षिण अर्थात नव्यानं जिंकला जाणारा प्रदेश जो राखला जाईल आणि जो राखण्यासाठी तिथे उत्तम कारभार करणं गरजेचं आहे. आम्ही जाणून बुजून या गोष्टींची आपल्याशी चर्चा केली कारण ते गरजेचं होतं. मूळ स्वराज्य यातून निर्माण होणारा वारसा हक्क उदय हा सूर्याचा झाला. भीती भरली हो काळू खाला. काय होत आहे असं आज राहिली पर मुलकात तलवार उपसली.